नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधाच खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी. थंडीच्या दिवसात हरभऱ्याची भाजी मार्केटमध्ये उपलब्ध असते आणि खाण्यासाठी पौष्टिक हरभऱ्याची भाजी असते. आता या हरभऱ्याच्या भाजीला लागणारे साहित्य पाहू. इथे पावभर हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे. कोवळे पानं आहेत, धुवून घेतले 2 पाण्यानं आणि बारीक चिरून घेतलेत. त्याच्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतली, 1 टोमॅटोही बारीक चिरून घेतला आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत. शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर बारीक केलेत भुकटा. त्याच्यानंतर लाल मिरच्या ह्या पण भाजून घेतल्या, चुरा केला आहे तो, जास्त बारीक करू नये. लसणही बारीक करून घेतला, एकदमच पेस्ट करायची नाही, अर्धवट असा बारीक करायचा आहे. अर्धवट बारीक केला की भाजी खूप छान लागते. तेल गरम झालेलं आहे, 1 वाटी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. याच्यात आता जिरं आणि मोहरी हे टाकणार आहे. हे तडतड होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर लसण टाकायचं आहे. लसण थोडासा लालसर होऊ द्यायचा. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. हे 1 ते 2 मिनटं कलसून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर होईपर्यंत लालसर होऊ द्यायचं आहे. थंडीच्या दिवसात हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी खाल्ल्या जाते. पौष्टिक अशी भाजी आहे. इथे आता ज्या लाल मिरच्या भाजल्यात त्या टाकणार आहे. याच्यामध्ये तुम्ही लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्याही टाकू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे 1च मिनटं कलसू द्यायच्या आहे मिरच्या, कारण मिरच्या ह्या भाजून टाकल्यात. त्याच्यानंतर टोमॅटो आणि सांबार हे पण टाकायचं आहे. हे पण कलसून घ्यायचं आहे. थोडं 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. याच्यामध्ये किंचित अशी हळद आणि धना पावडर टाकायची. हे चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेले शिजल्या गेलेलं आहे. याच्यात आता हरभऱ्याची भाजी टाकलेली आहे. 5 मिनटं कलसून घ्यायचं आहे. 5 मिनटं कलसून झाल्यानंतर मीठ टाकायचं आहे, कारण मीठ टाकल्यानंतर समजत नाही खारट होईल की काय. त्याच्यामुळे शिजल्यानंतर तुम्ही मीठ टाकू शकता. याच्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेली आहे भाजी. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकल्यानंतर पुन्हा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण मीठ टाकल्यानंतर आपोआप पाणी सुटते याला. मग 2 ते 3 मिनटं आपण शिजू देणार आहे. अशा पद्धतीने मीठ टाकून आपण शिजवून घेतलेली आहे भाजी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. याच्यानंतर आपण शेंगदाण्याचा कुट्टा हा टाकणार आहोत. शेंगदाण्याचा कुट्टा टाकल्यानंतर आपण पुन्हा 2 ते 3 मिनटं शिजवून घेणार आहोत. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा टाकल्यानंतर सर्व एकजीव केलेलं आहे. हे आपण 5 मिनटं शिजू देणार आहे. जास्त गाळ पण होऊ द्यायची नाही. जास्त गाळ झाली की चव चांगली लागत नाही. त्याच्यामुळे जास्त गाळ होऊ देऊ नका. पौष्टिक अशी भाजी ही थंडीच्या दिवसात खायला खूप मजा येते. याच्यासोबत ज्वारीची भाकर किंवा बाजऱ्याची भाकर हे पण खूप छान लागते. थंडीच्या दिवसात जेवढं गरम गरम खासाल तेवढं खूप मजा येते. चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेली आहे भाजी. ही भाजी जुन्या लोकांना खूप आवडते. तर अशा पद्धतीने ही भाजी शिजल्या गेलेली आहे. पहा, पद्धतशीर अशी भाजी झालेली आहे. खूप छान भाजी झाली. तुम्ही
करून पहा, कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा मेनू हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी. लाईक करा, शेअर करा, राधास खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.